नमस्कार. नमस्कार अवधूतजी. नमस्कार. अवधूतजी, आज आपण माऊलींच्या अभंगातील एक पद घेणार आहोत. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म. आपण काय सांगताल या पदाविषयी? माऊलींचं पद आहे ते. माऊलींना काय सांगायचे या पदाविषयी? प्रयत्न करूया. माऊलींचं पद आहे ते. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म. माऊली बोलतायत अनुभवाबद्दल. माऊली बोलतायत रहस्याबद्दल. असं रहस्य जे प्रत्येकाच्या आत आहे, असं रहस्य जे प्रत्येकाचं आहे, असं रहस्य जे माऊलींना आपल्याला सर्वांना सांगायचं आहे. असं रहस्य जे माऊली सांगतायत की तुमचं सगळ्यांचं आहे. असं रहस्य ज्यामुळे माऊलींनी गीता प्राकृतमध्ये लिहिली. म्हणून माऊली सांगतायत की विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म. अहम ब्रह्मास्मी. तू आणि मीचा भेद पडला. तू आणि मी मिटून गेले. जे वाक्य आहे, जो नाद आहे, ज्याला आपण अनाहत बोलतो, माऊली सांगतायत की तो प्रकाशला आहे माझ्या आत. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म. माऊली अवस्थेचं वर्णन करता आहे. असं आहे, ही जी अवस्था आहे ती अवस्था ज्ञानियांची अवस्था आहे, योग्यांची अवस्था आहे. पण मला असं सांगावंसं वाटतं, ह्याच्या आधारे, माऊलींच्या आधारे, माऊलींनी एवढं सगळं का केलं सांगितलं तर आहे आपल्याला. बरं, त्यांनी एवढा विरोध स्वीकारला, आपल्यासाठी एवढा विरोध स्वीकारला आणि त्याचं भाषांतर प्राकृतमध्ये केलं, म्हणून आपण ते समजू शकलो. मराठीमध्ये आपण ते कानावर पडलं. आणि ही जी रहस्याची भाषा आहे, ही जी ज्ञानाची भाषा आहे, जी मानवाला मानव ठेवत नाही, ही मानवाला पंख देते, ही मानवाला चेतना म्हणून संबोधते, ही मानवाला आत्मा बोलते, ही मानवाला मृत्यूच्या पलीकडे पण पोचवते, ही भय पण दूर सारते. ही फक्त तू शरीर नाही बाबा याचं पण ज्ञान देते. तू हे सर्व करत असताना साक्षी हो. सुख दुःखाकडे फक्त बघ, ना सुख तुझं ना दुःख तुझं, तू ह्यांचा साक्षी हो. जीवन रहस्य आहे. रहस्यामध्ये तुझं होणं आहे, तुझे प्रश्न आहेत. माऊलींनी त्याचं उत्तर दिलं आहे की तू जो दिसतोस तो नाही आहेस. आपण जे दिसतो ते आपण नाही आहोत. माऊलींना हेच सांगायचं. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म. 2 ओळी आहेत. 2 ओळीला अख्खा ग्रंथ आपण बोलू शकतो. या 2 ओळी मधून साधकाचा पूर्णत्वाचा प्रवास होऊ शकतो. फक्त या 2 ओळी जरी साधकाने आत्मसात केल्या, कसं आहे, आपण असं मानू शकतो, मानायचं झालं तर माऊलींची अवस्था आहे. माझं माऊलींकडे बघणं वेगळं आहे. मी लहानपणापासूनच मी या मार्गात आलोय एकाच
व्यक्तीमुळे, संतामुळे, सिद्धामुळे, योगीमुळे, तपस्वीमुळे. एकच अशी व्यक्ती ज्याबद्दल मला नेहमी कुतूहल होते आणि त्याच्या पलीकडे होते की 22व्या वर्षी समाधी कोण कसं काय घेऊ शकतं. एवढी तरुण व्यक्ती 4 भिंतींच्या विटांच्या आतमध्ये जाऊन जिवंत समाधी का घेतो. हा प्रश्न मी तुम्हाला केला होता आधी पण, की असं काय प्राप्त झालं त्यांना. तर हा मला मूळ प्रश्न होता की नक्की काय भेटलं. त्यांना. मी माझ्या घरी फक्त माऊलींचा फोटो आहे. आपण बघितलं असं आपल्या घरी माऊलींचा फोटो आहे. का आहे? कारण की ते जे त्यांना जेव्हा मी बघतो तेव्हा मला कळतं की 22व्या वर्षी देह सोडावा, संजीवन समाधी घ्यावी, असं काय भेटलं त्यांना आणि आम्हाला काय नाही भेटलं. मग आपलं जगणं म्हणजे जगणं असंच आहे का की त्यांना काहीतरी पलीकडचं भेटलंय जे आपल्याला माहीतच नाही. बरं, मग असं आपण करतात लोक, नाही नाही ते अवतारित होते. पण मग माऊलींचा अपमान झाला. परत माऊलींनी अख्खं मांडलंच ते की तुझ्यामध्ये बाबा तेच आहेस, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. हा, योगी होते. पण कसं आहे, आपलं कसं आहे, माऊलीला गुरु मानायचं, माऊलींनी डोक्यावर हात फिरवायचा, माऊलींची स्तुती करायची, माऊलींनी सांगितलेला मार्ग, माऊलींनी सांगितलेल्या मार्गावर चालणं म्हणजे माऊलींनी जे सांगितलंय कळकळीने ते ऐकणं, मला असं वाटतं. आता ह्याच्यामध्ये असा प्रश्न आहे की सामान्य माणूस कसं काय करेल. पहिली गोष्ट, बाबांनो, तुम्ही सामान्य थोडी आहात. तुमच्या आतमध्ये ब्रह्मच नांदतंय. तुमच्या आतमध्ये ते चैतन्य आहे. अख्खी गीता जेव्हा त्यांनी मांडली त्याच्यामध्ये साक्षीपासून, त्याच्यामध्ये योगपासून अनेक पद्धती सांगितल्या ना. मानवाच्या जो प्रवास आहे, जो आनंदाचा प्रवास आहे, येथोनी आनंदू रे आनंदू, महाराजाचे रावळी वाजे ब्रह्मानंद टाळी. हे बघा, अजून एक अभंग. सांगायचा अर्थ काय की माऊलींनी हे सगळं रहस्य अगदी सहजपणे मांडून टाकलं आहे. आता त्याला गायचंय का त्याला आत्मसात करायचंय ते आपल्यावरती. माऊलींनी जे दिलं, माऊलींना हात जोडायचे की माऊलींना अख्खं आत्मसात करून टाकायचं, जेणेकरून माऊलीला वाटेल की हा खरा शिष्य, ह्यानी खरं प्राप्त केलं, असं आहे. आणि माऊलींचं म्हणणंच असं होतं ना की अंधकारामध्ये माणूस जो भटकतो त्याने प्रकाशाची यात्रा करावी, कारण की त्याला तो प्रकाशच आहे, स्वयंपूर्ण प्रकाशच आहे, असं माऊलींचं म्हणणं आहे. असं आहे. दोन ओळी एका साधकाचा अख्खा प्रवास. 2 ओळी एका साधकाचा अख्खा प्रवास, अख्खं रहस्य. माऊलींनी 22व्या वर्षी जिवंत समाधी घेतली. त्याआधी जे माऊलींनी गायलंय ते माऊलींनी फक्त गायलं नाही आहे, ते रहस्य आहे. आध्यात्मिक मार्गामध्ये जो स्वतःला भेटायचा प्रयत्न करतो, जो प्रश्न विचारतो, जो आतमध्ये शोधतो, त्याच्याकरता हे फक्त अभंग नाही आहेत. त्याच्याकरता हा मार्ग आहे, हे अनुभव आहे, हे असे अनुभव येणार आहे. हा माऊलीला असे अनुभव आले. त्याला पण जेव्हा अनुभव येतील तेव्हा त्याला वाटेल की मोगरा फुलला फुले वेचिता बहर कळी आसी आला. साधनामध्ये जेव्हा तुम्ही आत्मय जाता, अचानक तुम्हाला असं वाटतं की तुमच्यामधनं सुगंध येतो. सुगंध म्हणजे ते ज्ञान प्रगट होतं. हळूहळू 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 फुले वेचिता काहीच नाही केलं. कुठे प्रवास केला एवढा?
ध्यानात उतरलो किंवा अभंग गायलो, रममाण व्हायचा प्रयत्न केला. पण असं बघितलं की फुले वेचिता वेचिता बहर कळी अंशी आला. बहर आला अख्खा आयुष्याला. आता मी तो नाही राहिलो, आता मी ती नाही राहिली. आता व्यक्ती पुढे गेला अद्वैत कडे. आता व्यक्ती समाधिस्थ झाला. आता व्यक्ती स्वतःशी जोडला गेला. मनुष्याचा पूर्ण प्रवास जो की प्रत्येकाला करायचा आहे. याबद्दल प्रश्न असतील, कसा करायचा, का करायचा, कुठे करायचा, हे सगळे वेगळे प्रश्न. त्या प्रश्नांचे उत्तर आहेत. पण माऊलींच्या या 2 ओळींमध्ये माऊली साधकाला, माऊली सर्वजणांना संदेश देत आहेत की बाबा रे, ही अवस्था आहे, ती तुम्हाला पण गाठायची आहेच. ही तुमचीच अवस्था आहे. असं मला वाटतं सर्व संतांना तेच सांगायचं आहे. म्हणून त्यांनी मार्ग सांगितलाय की तू माझी स्तुती करण्यापेक्षा ह्या मार्गावर येऊन आपल्या दोघांमध्ये जे अंतर आहे ते तू मिटवू शकतोस. प्रत्येक संतांना मला वाटतं तेच वाटतं की माझ्या स्तुतीमध्ये वेळ वाया घालवू नये. त्यासाठीच ते सांगून गेलेत, अभंग रचलेत. संतांची स्तुती जी आहे त्यांच्याबद्दल प्रेम, माऊलीबद्दल प्रेम वाटणं साहजिक आहे. वाटलंच पाहिजे, स्तुती पण झाली पाहिजे. इथे बोलायचा अर्थ असा आहे की फक्त स्तुतीच नाही झाली पाहिजे. हां, कारण की कसं होतं, फक्त स्तुती होते, मग फक्त स्तुती झाली. जसं का मी फक्त स्तुती केली, त्यांनी दिलेले वचन, त्यांनी दिलेले पद, त्यांनी गायलेले अभंग मी गातो. एक आहे आरती करणं, शब्द बोलायचे म्हणून बोलला. एक आहे ते शब्द जगणं. शब्द जगणारा शब्द जाणतो. शब्द जगणारा तो प्रकाश अनुभवतो. शब्द जगणारा ब्रह्म होतो. यात्रा तिथपर्यंत प्रत्येकाची हवी. कारण की तिथपर्यंत जर यात्रा नसेल तर आयुष्यात दुःख असेल, आयुष्यात यातना असतील, आयुष्यात भ्रम असेल, अनेक गोष्टी असतील. म्हणून माऊलींनी अशी अवस्था सांगितली की बस झालं, इथे काय ठेवलंय. 22व्या वर्षी जिवंत समाधी झालं, कामच झालं. इथे काही नाही आहे. देहाचा पसारा, देहाच्या पलीकडे पण जीवन आहे. असं आहे. खूप सुंदर माधवजी, खूप सुंदर. पुढल्या भागामध्ये आपण नवीन संतांबद्दल नवीन पद घेऊन, अभंग घेऊन पुन्हा भेटूया. नमस्कार. नमस्कार.